बातमी आहे शेतकरी आंदोलनाच्या संदर्भातली। समृद्धी महामार्ग मोकळा झाला, आंदोलकांनी ठिया महामार्गाजवळच्या मैदानात नेलेला आहे। समृद्धी महामार्ग आता खुला झालाय, त्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू आहे। बच्चू कडू मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे। चर्चेच्या तयारीने महामार्गावरची कोंडी संपली आहे। महामार्ग खुला झालेला आहे आणि त्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू आहे। बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे आणि आपण जर बघितलं असेल, बच्चू कडू जरी आंदोलनात सहभागी नसले, ते जरी मुंबईला बैठकीत गेले असले तरी त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत। आपण बघू शकता की याच मैदानावर नियोजित जो मैदान आहे, या मैदानावर एका अर्थाने जे आहे ते आंदोलक जे आहेत ते एका अर्थाने बसणार असते होते। मात्र या पावसामुळे जे आहे ते संपूर्ण चिखलाचे साम्राज्य सध्याच्या घडीला इथे दिसत आहे आणि आपण बघू शकता की महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील जे आहेत ते संपूर्ण आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघू शकता की काल ज्या पद्धतीने बच्चू कडू यांनी सांगितलं की आम्ही संपूर्ण रस्ते मोकळे करून देऊ आणि आपण न्यायालयाचा आम्ही कुठले अवमान करणार नाही। आपण बघू शकता की संपूर्ण रस्ते सुद्धा या ठिकाणी मोकळे आहेत। मात्र याच ठिकाणी जे आहे ते आंदोलन होणार आहे आणि 9 वाजता जे आहे ते मनोज जरांगे आहे ते आंदोलनास्थळी येणार आहेत। आपण बघू शकता की संपूर्ण मार्ग जे आहेत ते मोकळे आहेत। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र।